अमृत स्नानाला सुरुवात झाली आहे। सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलं आणि त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमात स्नान केलेलं आहे। आतापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलंय, तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करणार अशी अपेक्षा आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी एकेरी मार्ग तयार करण्यात आलाय, तर घाटांवरती अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। तर ही दृश्य आपण थेट पाहतोय प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातली ही संपूर्ण दृश्य आहे। घाटावरती सध्या भाविकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। तिसरं अमृत स्नान आज होतंय, त्याला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि जवळपास 5 कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा आहे। गेल्या वेळी दुसऱ्या अमृत स्नानाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती, गोंधळ झाला होता, म्हणून ते स्नान रद्द करण्यात आलं होतं। एव्हाना म्हणजे ज्या ठिकाणी आहोत त्या आखाड्याच्या बाहेरच त्या तटावरती स्नान करण्याचं आवाहन आखाडा समितीकडनं करण्यात आलं होतं। त्यानंतर आज आपण पाहतोय की एकाच ठिकाणी सगळे आखाडे येऊन अमृत स्नानाचा लाभ घेत आहेत।